हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत कोलंबी भात, अल्सो नोन ॲज प्रॉन्स पुलाव. या प्रकारे जर का तुम्ही स्टेप बाय स्टेप पुलाव बनवला ना, तर तुमचा पुलावसुद्धा असाच सुटसुटीत आणि एकदम टेस्टी होईल. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण प्रॉन्स घेणार, त्यांना व्यवस्थित साफ करणार. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण त्यांना सोलून घेऊ शकता, बट त्याच्या शेल्समुळे एक वेगळीच चव येते. सो मी ते शेल्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि थोडं आगळ नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता आणि त्याला छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे. जर का 1 कप आपल्याकडे प्रॉन्स आहेत तर 1 कप आपण तांदूळ घेणार आहोत. ते छान व्यवस्थित धुवून घ्यायचे जोपर्यंत त्यातलं पाणी क्लीन येत नाही आणि त्याला भिजवून ठेवायचं आहे. आणि या सगळ्याच्या रेशोमध्ये अर्धा वाटी नारळाचं दूध आणि 1 वाटी साधं पाणी अशा प्रमाणात आपण रेशो घेतलेला आहे. तेलामध्ये जिरं, दालचिनी, 2 जावित्री, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 स्टार अनीस टाकायचं आहे, थोडंसं बडीसोप आणि 4-5 लवंग टाकून घ्यायचे, 3-4 हिरवी वेलची आणि 2 काळी वेलची आपण त्याच्यामध्ये फोडून घालणार आहोत. सोबतच स्लाईस केलेला 1 कांदा घालून घ्यायचा आहे. त्याला छान स्टर करून घ्यायचं जोपर्यंत तो ब्राऊन होत नाही. त्याला थोडंसं कॅरमलाइज्ड होऊन द्यायचं आहे, जास्त नाही. त्यानंतर अर्धा टोमॅटो मी इथे चिरून घातलेला आहे. छान बारीक चिरला की तो भातामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. याला मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडा मशी झाला की मग त्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. इथे मी ग्रीन पेस्ट वापरली आहे, ज्यात पुदिना, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे. त्यानंतर हळद, धने पावडर, लाल तिखट आणि तुम्हाला जे दुसरे मसाले तुम्ही वापरता ते वापरू शकता किंवा इतके इनफ आहेत. आणि याच्यामध्ये मी 1 चमचा होममेड बिर्याणी मसाला घातला आहे. याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बिर्याणी मसाल्यामुळे एक वेगळीच चव येते या भाताला. नक्की ट्राय करून बघा. याला छान पाणी घालून शिजवून द्यायचं आहे. थोडंसं तेल सुटलं की याच्यामध्ये मॅरिनेटेड कोलंबी घालायची आहे आणि त्याला छान व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, नाहीतर मग इथे ते शेल्स तुटण्याची किंवा मग कोलंबी व्यवस्थित शिजत नाही. त्याच्यामुळे हलक्या हाताने, जेणेकरून ते मोडणार नाही, असं हलवून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर घालायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुदिना घाला. याला झाकून 1-2 मिनिट आपल्याला शिजवून द्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे. कोलंबीचा कलर चेंज झाला की याला छान व्यवस्थित एकदा स्टर करायचं आहे आणि आपण जे तांदूळ भिजवले होते त्याचं पाणी डिस्कार्ड करायचं आहे आणि ते तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तांदूळ घातले की एकदम हलक्या हाताने हलवायचे आहेत, कारण की आपण तांदूळ भिजवले आहेत, त्याच्यामुळे ते एकदम नरम होतात आणि एकदम डेलिकेट होतात. त्याच्यामुळे ते तुटण्याचे चान्सेस जास्त आहेत. एकदम हलक्या हाताने हलवून घ्या. व्यवस्थित मिक्स करा 2 मिनिट. हाय फ्लेमवरती मिक्स करायचा, म्हणजे तांदूळ मोकळे होतात. त्यानंतर आपण जे नारळाचं दूध आणि पाण्याचं मिश्रण केलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. भाताच्या जस्ट अबाव पाणी आहे, याची काळजी घ्या. त्यानंतर चिंच किंवा कोकम घालून घ्यायचा, जो सुका कोकम भेटतो तो. त्याच्याने एक वेगळा फ्लेवर येतो म्हणजे कोलंबी पुलावला. छान मिक्स झालं की तुम्ही सॉल्ट टेस्ट करून घ्या. काही मसाले वगैरे कमी जास्त झाले असतील ते टेस्ट करून घ्या. ॲडजस्ट करून झालं की छान याला मिक्स करायचं परत एकदा एकदम हलक्या हाताने. वरून थोडी कोथिंबीर घाला. तुम्हाला हवं असेल तर पुदिनाही घालू शकता. आणि त्याला बबल आले, म्हणजेच उकळी आली की आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्याला 10 ते 15 मिनटं छान स्टीम होऊन द्यायचं आहे लो फ्लेमवरती. 10 ते 15 मिनिट झाले की आपण झाकण काढून चेक करायचं आहे. बाजूचं पाणी सुकलं असेल तर गॅस बंद करायचा आहे. सुकलं नसेल तर अजून 1-2 मिनिट हाय फ्लेमवरती ठेवून द्या. आणि या टाईमला बिर्याणीला अजिबात छेडछाणी करायची नाही आहे. व्यवस्थित झाकून ठेवायचे 10 ते 15 मिनिट. त्याच्यामध्ये फ्लेवर्स ॲब्झॉर्ब होऊन द्यायचे. बघा, प्रत्येक तांदूळ आपला मोकळा झालेला आहे. रेसिपी आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय.